नमस्कार मंडळी, आज बनवूयात आपण शंकरपाळे। यासाठी 5 वाटी मैदा घेतला, त्याच वाटीने 1 वाटी साखर घेतली। आता ही साखर विरघळवण्यासाठी 1 वाटी दूध घेतलं। हे दूध गरम करायला ठेवलं आणि साखर टाकली। साखर विरघळेपर्यंत दूध गरम करायचं। नंतर मैद्याच्या पिठामध्ये 1 चिमूटभर मीठ टाकायचं। मीठ टाकल्यानंतर मिक्स करायचं। नंतर त्याच वाटीने 1 वाटी तूप, वितळलेलं तूप घ्यायचं। हे तूप सर्व मैद्यामध्ये मिक्स करायचं। हातावर चांगला मैदा चोळून घ्यायचा, म्हणजे सर्व पिठापर्यंत तूप पोहोचतं। नंतर आता आपल्याला पीठ मळून घ्यायचं। दूध आणि साखर यांच्या मिश्रणाने हे पीठ मळून घ्यायचं। खूप पातळही नाही मळायचं, घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा। गोळा बनवून झाला की आता हे पीठ आपल्याला 30 मिनिटासाठी झाकून ठेवून द्यायचं। त्यानंतर चपातीपेक्षा थोडासा मोठा गोळा घ्यायचा आणि त्याची पोळी लाटून घ्यायची। उभ्या आडव्या रेषा मारून शंकरपाळे कापून घ्यायचे। कापल्यानंतर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं। तेल गरम झालं की शंकरपाळे मध्यम आचेवर तळून घ्यायचे। थोडा सोनेरी कलर आला की काढून घ्यायचे। खूप जास्त नाही तळून द्यायचे, नाहीतर कडक होतात। बघा, झाली आपली रेसिपी ही। बघा किती छान लेयर्स पडलेत। नक्की ट्राय करून बघा। बाय बाय।